जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून या प्रकरणातील दुसरे आरोपी शाखा अभियंता कृष्णकांत जी भाऊ देवरे हे फरार झाले आहेत। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार हे चांदवड तालुक्यातील कंत्राटदार असून त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात आपली फर्म नोंदणीकृत केली आहे। संबंधित रस्ता डांबरीकरणाच्या सुमारे 90 लाख रुपयांच्या कामासाठी त्यांनी निविदा मिळवली होती। या कामाच्या बिलापैकी सुमारे 41 लाख रुपये मिळाले असून उर्वरित सुमारे 10 लाखांचे बिल मंजुरीसाठी प्रलंबित होते। मात्र हे बिल मंजूर करून देण्यासाठी उपअभियंता पठाडे यांनी 3 लाख तर शाखा अभियंता देवरे यांनी 2,67,000 रुपये अशी एकूण 5,67,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 30 मार्च रोजी एसीबी कडे धाव घेतली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। त्यानुसार पठाडे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात 3 लाख रुपयाची लाच स्वीकारताच त्यांना सायंकाळी सुमारे 4:45 पंचासमक्ष रंगेहात अटक करण्यात आली। या रकमेतील काही नोटा डमी स्वरूपात असल्याचेही स्पष्ट झाले। दरम्यान सह आरोपी देवरे यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम स्वीकारण्यास मान्यता दिली होती। मात्र कारवाई दरम्यान ते फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाट व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणामुळे बांधकाम विभागातील कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।